नासी राक्षस भीती कपी पुच्यासी भूती बक्षिले प्रेतासी ते कैसी ओळखी. मग आता ज्या ठिकाणी युद्ध झालेलं आहे त्या ठिकाणी जर इंद्रजिताला सोडण्याकरता जर गेलं तर कसं कसं सोडण्यात येईल आपल्याला. सर्व काही हनुमंताने मारले गेलेले आहेत. भूताने ते प्रेत भक्षण केलेले आहेत. मग तिथं काही वळखीनं शक्य नाही असा त्या ठिकाणी सर्वजण विचार करीत आहेत. रणी निमाला ज्येष्ठ सुता रावण मुखी धुळी घालिता दाही मुखी शंक करिता आक्रंदत अति दुखे. राजा रावणाला एवढं दुःख झालेलं आहे. जे काय 10 तोंड आहेत तेवढ्या तोंडाने माती घालत आहे. माझा मुलगा मेला, माझा आता जिद्दा राहिला नाही इंद्रजित असा त्या ठिकाणी राजा रावण मोठ्यानं दुःख करू लागलेला आहे. दुःखी गडबडा लोळे केस सुटले मोकळे अश्रू स्रवती विसरती डोळे पिठी कपाळे अति दुखे. माझा आता काही उपयोग नाही, माझा काही खरं राहिलेलं नाही असा राजा रावण आपल्या 10 तोंडावर असा बळून घेत आहे. 10 डोक्याचे केस रिकामे सुटलेले आहेत आणि 20 नेत्रामधून पाणी गळू लागलेलं आहे. माझा इंद्रजित गेलेला आहे, आता माझं काही खरं नाही असा राजा रावण त्या ठिकाणी दुःख करीत आहे. म्हणून इंद्रजिताचा केला घात रणी नाटोपे हनुमंत वानरी नचले पुरुषार्थ लंकनात अति दुःखी. एवढा मोठा राजा रावण होता, आतापर्यंत किती बोलत होता, पण आता स्वतः राजा रावणाच्या मनात सगळा विचार आलेला आहे. माय बाबा हो, आता आपल्याला हनुमंत आटपत नाही. हनुमंताच्या नादी लागणं सगळं उपयोग नाही. माझा इंद्रजित त्यानं मारलेला आहे असा त्या ठिकाणी राजा रावण इंद्रजित मेला का काय म्हणून दुःख करू लागलेला आहे. ब्रह्मयाने सांगितले मल पासे गळा बांधून वानरासी इंद्रजित आणील तुझा पासे असत्य देसी केवी आले